आज आपण बघणार आहोत, नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे वर्क अँड टाइम, म्हणजे काळ काम वेग. ठीक आहे. हा टॉपिक आहे, याला मराठीत म्हणतात काळ काम वेग. म्हणजे किती काळात किती काम केलंय, मग त्याचं स्पीड काय असेल. बरोबर आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर का 10 दिवसांमध्ये मी जर का 30 आंबे संपवले असतील तर माझा वेग काय झाला. वेग आपण कशामध्ये मोजतो? वेग म्हणजे स्पीड. स्पीड आपण युजली डेली लाईफमध्ये किलोमीटर पर आवर मध्ये मोजतो. ठीक आहे. किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये किती किलोमीटर जातो तो. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल असं असेल की 36 किलोमीटर पर आवर, असंच असतं ना, किलोमीटर पर आवर म्हणजे दर एका तासामध्ये 36 किलोमीटर. तसंच इथे काळकाममध्ये वेग मोजला जातो. दर एका तासामध्ये किती काम, दर एका मिनिटामध्ये किती काम, किंवा दर एका दिवसामध्ये किती काम. बरोबर आहे. नळावरची जी गणित असतात, जे पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला बघायला भेटतील, ते मिनिटांमध्ये असतात बऱ्याचदा. कारण की टाकी भरण्यासाठी तास तासन दिवस दिवस असं काही नाही लावत ते, तर मिनिटांमध्ये किंवा तासांमध्ये असं असतं. पण जर का एखादं काम जर का असेल तर मग तास आणि दिवसांमध्येच करतात ते. हा झाला त्याचा वेग. ठीक आहे. हळूहळू तुम्हाला या गोष्टी पुढे लक्षात येतील. इथे आपण काय करतो, इफिशियन्सी काढत असतो. याला एक खोडतो मी जरा. ठीक आहे. इथे वेग. मग आता इथे वेग का झाला, जर का मी काळ म्हणजे 10 दिवसांमध्ये 30 आंबे खाल्लेत तर माझा वेग काय झाला, दर एका दिवसाचा. 10 दिवसांमध्ये 30 आंबे, तर एका दिवसाचा काय झाला, तो 3 आंबे. हा काय झाला, माझी इफिशियन्सी झालेली. हा झालाय माझा टाइम. हे झालंय माझं टोटल वर्क. ठीक आहे. टोटल वर्कला आपण कधी कधी एलसीएम सुद्धा कन्सिडर करतो. त्या प्रकारचे जेव्हा जसे उदाहरणे येतील तसं मी तुम्हाला सांगेलच की इथे आपण एलसीएम घ्यायचं आहे किंवा टोटल वर्क आपलं हे एलसीएम असणार आहे. एलसीएम और टोटल वर्क. ठीक आहे. आणि ही झाली माझी इफिशियन्सी. ठीक आहे. इफिशियन्सी म्हणजे काय कार्यक्षमता आहे माझी, की दर एका दिवसात किंवा एका तासात किंवा एका मिनिटामध्ये मी किती आंबे खाल्लेत. ठीक आहे. ह्या एका लॉजिकवरच पुढचे सगळी गणितं आपल्याला सोडवता येतात. ठीक आहे. जर का मी तुम्हाला स्क्रीनवर कुठलाही क्वेश्चन दाखवण्याच्या आधी जर का मी असंच तोंडी सांगितलं की ए आहे जो एक काम 10 दिवसात करतो, बरोबर आहे. बी आहे तो एक काम 15 दिवसात करतो, राईट. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात संपवतील. ठीक आहे. असं जर का क्वेश्चन मी तुम्हाला फ्रेम करून दिलेला आहे. ठीक आहे. तर आपण याच्या आधी ट्रेडिशनल मेथडनी काय करायचो, की जर का तो पूर्ण काम म्हणजे हा आपला डेज झाला. ठीक आहे. डेज म्हणजे टाइम. ठीक आहे. ठरवून घेऊ आपण इथे. जर का 10 दिवसात तो पूर्ण काम संपवतोय तर एका दिवसामध्ये किती संपवेल, आपण इथे लिहू ए आणि बी. एका दिवसामध्ये हा किती संपवेल, 10 पैकी 1. बरोबर आहे. 10 काम आहे त्याचं. म्हणजे काय, आपण असं समजू की 10 दिवसामध्ये 10 आंबे खाल्लेत. बरोबर आहे. तर एका दिवसामध्ये किती खाईल, 1 आंबा खाईल. बी 15 दिवसामध्ये ते काम संपवतोय. बरोबर आहे. म्हणजे बीच्याकडे समजा 15 आंबे असतील तर तो एका दिवसामध्ये 1 आंबा खाईल. अशा पद्धतीने तर 15व्या दिवशी त्याचे पूर्ण 15 आंबे खाऊन होतील आणि त्याचं टोटल वर्क झालं, संपलंय तिथे. बरोबर. मग आता जर का असं असेल, हे दोघांनी मिळून जर का केलं तर दोघांनी मिळून म्हणल्यानंतर आपण काय, इथे याच्याकडे 10 आंबे, याच्याकडे 15 आंबे. ही ट्रेडिशनल मेथड चालू आहे. हे फक्त मी तुम्हाला पहिल्यांदा समजून सांगतो की ट्रेडिशनल मेथड कशी असते. आपण ट्रेडिशनल मेथडनी जाणार नाहीत, कुठेच नाही. ट्रेडिशनल मेथड एवढी घाणेरडी आहे. इथे 2 जण आहेत म्हणून ठीक आहे. जर का तुम्हाला इथे सी आणि जर का डी दिलं तर इथं सगळ्या दांड्याच गुलून जातात. पोरं काढूच शकत नाही त्यांचे आन्सर्स. खूप क्लिष्ट जातात, खूप त्रासदायक आहे ती सगळी गोष्ट. ठीक आहे. समजा आता हे सी आणि डी तर नाही आहेत आपल्याकडे, एक थोडासा वेळ जाऊ द्यात. ठीक आहे. मी काय म्हणालो, इथे याच्याकडे 10 आंबे आणि याच्याकडे 15 आंबे. काम सेम आहे का दोघांचं? दोघांचं काम सेम नाही, ते वेगवेगळे. मग ते जर का मला सेम करून घ्यायचं असेल, 10 आणि 15 जर का मला सेम करून घ्यायचं असेल तर मी यांचा काय काढेल, एलसीएम. काय काढेल, एलसीएम काढेल. बरोबर आहे. 10 आणि 15चा एलसीएम किती येईल, 10 आणि 15चा एलसीएम 30 येणार. समजा मी याला जर का 30 इमॅजिन केलेलं आहे, 10 पैकी रोज 1 खातोय तर 30 पैकी किती खाईल, 3 खाईल. कारण की त्याला 10 दिवसात संपवायचं आहे ना. ही इफिशियन्सी कोणाची चालू आहे, ए ची चालू आहे. एच्या खालचं आहे ना हे सगळं, ए ची चालू आहे. जर का तो
10 दिवसामध्ये काम संपवतोय, बरोबर आहे. म्हणजे 30 आंबे जर का असतील तर ते 10 दिवसात संपवतोय, एका दिवसात 3 खाणार. आणि बीचं समजा याच्याकडे मी दिलंय तर 30 आंबे तो 15 दिवसात खातोय, बरोबर आहे. 30 आंबे जर का मी याच्याकडे ठेवले 15 दिवसांमध्ये खातोय तर एका दिवसामध्ये किती खाणार? 2 खाणार. आता घातांक तुम्हाला फ्रॅक्शनच्या वेळेस सांगितलेलं आहे, अपूर्णांकाच्या वेळेस जर का छेद समान असेल तर अपूर्णांक अंशाची बेरीज होते, बरोबर आहे. मग याचं काय आलं? पुढची स्टेप काय आली? पुढची स्टेप काय आली की 5/30, बरोबर आहे. तर आता काय झालं? आपण भाग देऊ शकतो. किती आलं? 1/6, बरोबर आहे. म्हणजे काय आहे त्याचं? 6 दिवसामध्ये तो काम संपवतोय, बरोबर आहे. याचा अर्थ हाच झाला की 6 दिवसामध्ये एका दिवसाचं काम काढतोय ना आपण. इथे प्रत्येक ठिकाणी काय केलंय आपण? त्यांचं एका दिवसाचं काम बघतोय. ही जी सगळी प्रोसिजर आहे इकडची पूर्ण खालची वाली, ही एकच थेअरीवर आहे की आपण त्यांचं एका दिवसाचं काम काढलेलं आहे. ठीक आहे, मी इथे वर लिहून पण देतो आणि एकदा मिनिमाइज तुम्हाला करून पण दाखवतो. ठीक आहे, इथे काय सांगितलंय? एका डेजचं वर्क, एका दिवसाचं काम किती असणार ते? 1 डे वर्क, राईट. 1 डे वर्क आपण इथे 10 पैकी 1, 15 पैकी 1, मग दोघांचा एलसीएम काढला, समजलं की दोघांकडे सारखे आंबे आहेत. ए हा 30 आंबे 10 दिवसात संपवतोय तर एका दिवसात 3 खाईल. बी हा 30 आंबे 15 दिवसात संपवतोय तर एका दिवसात 2 खाईल. दोघांना एकत्र बसवलंय, याचे 3 आंबे झाले एका दिवसाचे खाऊन, याचे 2 आंबे झाले. मग दोघांनी मिळून संपवली किती? 5 आंबे. असे त्यांना संपवायचे किती? 30 आंबे. रोज 5-5 खाऊन ते 6 दिवसांमध्ये 30 आंबे संपवतील. म्हणजे यांचं काय झालं? 6 पैकी 1, बरोबर. म्हणजे पूर्ण काम संपायला आता यालाच उलट करतात ते, 1 खालीन 6 वर जाऊ देऊन काय करतात की पूर्ण काम संपायला 6 दिवस लागतील. कसे? की एका दिवसाचं काम यांचं 6 पैकी 1 आहे, बरोबर आहे. 6 पैकी 1 एका दिवशी, दुसऱ्या दिवशी 6 पैकी 2, तिसऱ्या दिवशी 6 पैकी 3, 6 पैकी 4, 6 पैकी 5 आणि 6 पैकी 6, बरोबर. 6व्या दिवशी 6 पैकी 6 त्यांचे खाऊन होत आहेत, म्हणजे 6 दिवसामध्ये काम संपलं. तर पूर्ण काम संपायला किती वेळ लागतंय? 6 दिवस लागत आहेत त्यांना, बरोबर आहे. आता हे बघा मिनिमाइज करून. ठीक आहे, ही एवढी मेथड आहे त्याची, बरोबर आहे. आता लोकांनी याच्यावर काय केलंय? फॉर्म्युला काढलेला आहे. फॉर्म्युला कोणता आहे बघा? याला परत जरा इथपर्यंत आणून ठेवा आपण. ठीक आहे, हे असं आहे फॉर्म्युला. याच्यावर काय काढलाय त्यांनी की फॉर्म्युला इकडे लिही तुम्ही हवं तर. याच्यावर फॉर्म्युला काय काढलाय त्यांनी? ए असं कसं? आता डी ए इंटू बी, ए प्लस बी. का? कारण की ते दोघं मिळून खातात म्हणून, बरोबर आहे. ए इंटू बी आणि ए प्लस बी, राईट. आपल्याकडे ए किती दिलेला आहे? 10. बी किती दिलेला आहे? 15. ए प्लस बी किती होतील? 25. 10 आणि 15 25 होतील. आता आपल्याला यांचा भाग द्यायचा. किती येईल? 5 त्रिक 5 25, बरोबर आहे. 5 1 5, 5 दुने 10 आणि हे बेत्रिक आले 6. हा झाला फॉर्म्युला. सेम हीच थेरी आहे, उलटी पुलटी मांडलेली. बघा त्यांनी काय केलं इथे, हा फॉर्म्युला जनरेट कुठून झाला? आपण एलसीएम काढला. एलसीएम म्हणजे काय? ह्याच दोघांचा गुणाकार, बरोबर आहे. त्यांनी ह्याच दोघांचा इथे गुणाकार केलाय वर. ठीक आहे, आणि नंतर आपण काय केलं? यांच्या इफिशियन्सीची बेरीज केलेली, ती आपण बेरीज इथे खाली टाकली. मग इथं जर का वर आहे आणि पलीकडे खाली काय, तर आपण सगळ्यात शेवटी इथे येऊन काय केलंय? ह्या पॉइंटला आपण त्याला काय केलंय? तर उलटच केलंय ना. मी तुम्हाला काय म्हणालो? अपूर्णांक शेवटी येऊन इथे उलट करायचंय. ट्रेडिशनल मेथड आहे, एवढी बकवास आणि वेळ खाऊ ट्रेडिशनल मेथड आहे. 2 जणांसाठी सोपी वाटते, पण 3 4 जर का आले तर काही उरत नाही याच्यामध्ये. म्हणजे खूप खूप हार्ड जाते हे. वेळ तर जातोच आणि मार्क पण भेटण्याची शाश्वती नाहीये. ठीक आहे, आता आपण माझ्या पद्धतीने जाऊयात. ठीक आहे, बघा पूर्ण क्वेश्चन काय दिलेलं आहे यांनी, सेम आहे. इथं होतो आपण, राईट. ए ला 10 दिवस, बी ला 15 दिवस, संपलं. एवढंच घ्यायचं आहे आपल्याला, राईट. आता मी हे सगळं इरेज करून टाकतो. हे तुम्हाला कळालं काळ काम वेग का म्हणतात ते. ठीक आहे, पुढे जाऊ. डायरेक्ट क्वेश्चनवर आहे तुम्ही. आता हाच क्वेश्चन बघायचा आपल्याला, राईट. ओके, याला जरा एक मिनिमाइज करून घेतो. हां, परफेक्ट. बघा
मी काय म्हणालो, ए आणि बी, ए ला किती दिवस 10 दिवस, बी ला किती दिवस 15 दिवस. सेम कंडिशन आहे. मांडणी फक्त साधी सरळ सोपी करायची. फक्त तुम्ही एकदा फॉर्मॅट लक्षात घ्या, तुम्हाला उत्तर काढणं काहीच अवघड जाणार नाही, काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे. आता काय करायचंय, मी पहिल्या लाईन मध्ये यांचा दिवस लिहिलेत, म्हणजे काय यांचा टाइम लिहिलेला आहे. ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये हे एका दिवसात किती खातात हे मी लिहिणार आहे, म्हणजे यांची इथे मी लिहिली इफिशियन्सी, आणि इथे सर्कल करून लिहितोय मी यांचा एलसीएम और टोटल वर्क. ठीक आहे. बघा 10 आणि 15 आहे, यांचा एलसीएम किती येतो 30. 10 आणि 15 यांचा एलसीएम किती आला 30. बरोबर आहे. 30 आंबे 10 दिवसांमध्ये खातोय, ते एका दिवसात किती खाणार 3. बरोबर आहे. 30 आंबे हा 15 दिवसात खातोय, म्हणजे एका दिवसात किती खाणार 2. दोघे एकत्र कामाला बसवले, किती आले 5. आता ह्या 5 नी ह्या 30 ला भाग द्या, एका दिवसामध्ये 5, तर 30 संपवण्यासाठी किती दिवस लागतील 6 दिवस लागतील. हा इथे चौकोनामध्ये. ठीक आहे. आलं लक्षात. बघा आता ह्या दोघांचा गुणाकार इथे, ह्या दोघांचा गुणाकार इथे आहे, येतंय लक्षात. ठीक आहे. आता बघा यांनी याला भागलं, डे टाइमनी जर का टोटल वर्कला भागलं तर इफिशियन्सी भेटते. बरोबर आहे. टोटल वर्कला डे टाइमनी भागायचंय, म्हणजे 30 ला 10 ने भागलं 3 आलं, 30 ला 15 ने भागलं 2 आलं. ह्या डेनी, हा पण 6 दिवसच आहेत ना, हे सुद्धा काय दिवसच आहेत. थोडस वर घेतो मी याला, हे 6 काय आहेत, हे सुद्धा दिवसच आहेत. बरोबर आहे ना. रोज 5 आंबे खाल्लेत तर 30 आंबे खायला 6 दिवस लागतील, हा सुद्धा डेच आहे. म्हणजे यांनी याला भागलं की 5 येते, 6 आणि 30 ला भागलं की 5 येते. ह्या चौकोनात जी काही संख्या आहे, यांनी ह्या वरच्या गोलवाल्या संख्येला भागलं की यांची मिळूनवाली इफिशियन्सी येते, ती म्हणजे 5. आणि मिळूनवाल्या इफिशियन्सीने जर का एलसीएम किंवा टोटल वर्क, ह्या जो सर्कल मध्ये याला भाग दिला तर दोघांना मिळून किती दिवस लागणार आहेत हे आपल्याला इथे येतं. बरोबर आहे. आले लक्षात. हाच फॉर्मॅट आहे, हा फक्त लक्ष द्या आणि याच्यावरची गणित आपण आरामशीर सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. फॉर्मॅट तुमचा हा असेल असा. फॉर्मॅट फक्त डोळ्यामध्ये टाका की तुम्हाला करायचं काय. राईट. मी जरा एकदा नीट हे करून घेतो. फॉर्मॅट ए ला इतके दिवस लागतात, बी ला इतके दिवस लागतात, त्यांचा आपण इथे काढतो एलसीएम, इथे दोघांची आली इफिशियन्सी, त्यांची इथे येणार बेरीज इफिशियन्सीची. ठीक आहे. आणि मग त्यांनी मिळून इकडे का, आता हे झालं दोघांचं मिळून, एलसीएम ला भाग दिला, इथे आलं डेज, दोघांचे मिळून आले. हाच फॉर्मॅट, ह्याच फॉर्मॅटमध्ये सगळे गणित बसवता येतात. सी जरी आला तरी सी अजून एक ऍड होईल, परत त्या तिघांचा एलसीएम काढायचा येतो, सोपाच असतो, सोपेच गणित देतात ते. ठीक आहे. परत तेच इफिशियन्सीने टोटल वर्कला डिवाइड करायचं, आले तिघांचे मिळून दिवस. राईट. याच टॉपिकवर आता आपण पुढचे क्वेश्चन बघूयात. बघा एक माणूस एक काम 6 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे आपण एक माणूस पकडू. बरोबर आहे. किती दिवसात पूर्ण करतोय 6 दिवसांमध्ये पूर्ण करतो. आणि जर त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करत असेल, त्याचा बॉय किती दिवसांमध्ये 18 दिवसांमध्ये. जर ते काम दोघांनी एकत्र केले तर ते काम पूर्ण होण्यास किती दिवस लागले. एकत्र म्हणजे काय, ऍडिशन करायची. कशाची, त्यांच्या कामांची. बरोबर आहे. यांनी एका दिवसात केलेलं काम, यांनी एका दिवसात केलेलं काम. बरोबर. आपण काय करतो, आपल्याला भेटलेत आता यांचे डी, यांची इफिशियन्सी आपल्याला काढायची. बरोबर. दोघांचा एलसीएम आपण इथे सर्कल मध्ये लिहित असतो, तो आलाय 18. 6च्या पाड्यात 18 येतात, 18च्याही पाड्यामध्ये 18 येतात. बरोबर आहे. ठीक आहे. 6 दिवसांमध्ये 18 आंबे संपले, एका दिवसात किती खाल्लेत 3. 6 ने 18 ला डिवाइड करा, इथं 3 आलं. बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 18 दिवसांमध्ये 18 आंबे संपवलेत, मग एका दिवसामध्ये किती खाल्लेत 1. बरोबर आहे. दोन्ही मिळून किती खाल्लेत एका दिवसांमध्ये, दोघांना एकत्र बसवायचं ना कामाला. यांनी 3 खाल्ले, यांनी 1 खाल्ला, एका दिवसामध्ये किती खाल्लेत 4. आता एका दिवसामध्ये 4, तर 18 संपायला किती दिवस लागतील. 4 ने 18 ला डिवाइड करायचं, 18/4 म्हणजे किती येईल 4.5. बरोबर आहे. 4.5. याला जर वर घेतो मी, म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल 4.5. राईट. 4.5 म्हणजेच काय, 4/1/2 किंवा 4/2/4 असं येईल. बरोबर आहे.
बघा असं जर का ऑप्शन असेल कुठे तर तो आपला आन्सर आहे. आलं लक्षात? सिंपल प्रोसिजर आहे, काही अवघड नाहीये. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून चांगले याच्याच टॉपिक ह्याच रिलेटेड टॉपिकवरचे क्वेश्चन्स बघूया. धन्यवाद.